एक या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे आजच्या या सन्माननीय विक्रांतजी सावंत सर यांना विनंती असेल की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोल करावे। सन्माननीय विकासभाईंच्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेल्या चेस खेळणाऱ्या आपल्या सर्व मुलांचं मी हार्दिक स्वागत करतो। मला माहिती आहे सगळ्या मुलांच्या मनामध्ये सध्या काय चालू आहे, मी सांगू का काय चालू आहे? हा 5 मिनिटं बोर करणार दिसतंय आता, बरोबर ना? असं नाही आहे, मी फक्त तुमची 2च मिनिटं घेतो। मी इथे तुम्हाला बेस्ट ऑफ लक विश करायला आलो आहे। आय वॉन्ट टू विश यू ऑल द बेस्ट। तुम्ही खूप छान असा खेळ निवडलात, पण मुलांनो आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढंच सांगेन की कौस्तुभ सरांच्या प्रेरणेने आम्ही आजचा कार्यक्रम घेतलेला आहे। कौस्तुभ सरांची मेहनत, त्यांच्या अकॅडमीची मेहनत ही नेहमी चांगल्यापैकी असते। एक गोष्ट आम्ही यावेळेला केलं, जशी जेणेकरून ह्या ज्या ट्रॉफीज असतात त्या जेव्हा आपल्या घरात सजतात तेव्हा आपल्या मुलांना जो अभिमान वाटतं त्या अभिमानासाठी, तो अभिमान जपण्यासाठी आणि ज्या आईवडिलांना त्या ट्रॉफीज बाकीच्यांना दाखवायला बरे वाटतात त्या आईवडिलांच्या मान सन्मानासाठी आज मला असं खरोखर वाटतं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा कौस्तुभ सरांसाठी टाळ्या वाजवूया, कारण त्यांनी आपल्या मुलांचा विचार केला गेला। आणि आजचा रविवार इकडे असलेल्या प्रत्येक पेरेंट्सना माझा सलाम आहे, कारण सावंतवाडीसारख्या दुर्गम ठिकाणी आज चेसच्या खेळाला बढावा देण्यासाठी, चेसचा खेळ पुढे नेण्यासाठी आपल्या मुलांना सुद्धा इथे घेऊन आला। त्यामुळे तुम्ही सगळ्या छोट्या मित्रांनी माझ्या आपल्या आईवडिलांसाठी सुद्धा टाळ्या वाजवूया आणि खरोखर त्यांचा अभिमान आहे या गोष्टीसाठी। आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ यू की तुम्ही इथे आलात। खूप शांततेत आणि छान होऊ दे। ही काय बॉक्सिंग नाही आहे, पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मी टिप देतो, मी खूप जास्त माझा आयडल विराट कोहलीला फॉलो करतो क्रिकेटमध्ये। त्याची एक वाक्य आहे जे मी तुम्हा सगळ्या मुलांना सांगू इच्छितो, टेक द गेम डीप। शेवटच्या मूव्हपर्यंत तुम्ही हार मानायची नाही। जोपर्यंत आपण इकडनं हरत नाही तोपर्यंत आपण हरू शकणार नाही, लक्षात घ्या। त्यामुळे शेवटची मूव्हपर्यंत कॉन्सन्ट्रेशननी खेळा। एक हिंदीत एक फ्रेज आहे ती सांगून मी माझं भाषण संपवतो की खुद से हार नहीं तो जीत निश्चित है। थँक्यू। नमस्कार, नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे, वसंतमं मम जिव्हाग्रे, सर्व विद्या प्रताप। सन्माननीय विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक उपक्रमांचं आयोजन केलं गेलं। नामदार भाईसाहेब प्रतिष्ठानच्या वतीनं आज एक भव्य दिव्य बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। मित्र, समुद्रकिनारी अशी मोत्यांची रास पडलेली असते, शिंपल्यांची रास पडलेली असते आणि आपण हरखून प्रत्येक शिंपला हातात घेतो आणि आश्चर्य म्हणजे त्या प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती बाहेर पडतो आणि हा एक योगायोग असतो। या सगळ्या मोत्यांना एकत्रित करून त्याची माळ गुंफली जाते, पण त्याच्यासाठी रत्नपारखी लागतो आणि कलाकारही लागतो। हा रत्नपारखी म्हणजे सन्माननीय कौस्तुभजी पेडणेकर ज्यांनी हे बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलंय, पण ती हार तो बनवण्यासाठी प्रेरणा देणारे सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या सर्वांना प्रणाम। मित्रहो, निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करतं आणि हे मन जर निरोगी आपल्याला राहायला पाहिजे असेल तर आपली वृत्ती खिलाडू वृत्ती पाहिजे। आज आपण खिलाडू वृत्तीने प्रत्येक गोष्ट करायची आहे। आपल्याला अभ्यासासाठी कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे आणि या सगळ्यासाठी गरज आहे ती खेळाची आणि त्यात एकाग्रतेसाठी आवश्यकता आहे ह्या खेळाची। आणि म्हणून आयोजकांना पुनश्च एकदा धन्यवाद देते। त्यांचं खरोखरच अशा प्रकारचे उपक्रमांचं पुन्हा पुन्हा आयोजन करण्याचं बळ ईश्वर त्यांना इच्छा आणि ताकद सर्व देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। या आपल्या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या मनोगताला पूर्णविराम देते। धन्यवाद। निकेतन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सन्मान्य समीर परब सर यांना विनंती असेल की त्यांनी स्वर्गीय भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान संचलित शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल आणि नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान
बाईसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा घेऊन गेली अनेक वर्षे इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या रूपानं आणि आरबडी संकुलातले आमचे सुपुत्र विकासभाई सावंत करत आहेत आणि त्यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आज आयोजित केली भव्य दिव्य अशी बुद्धिबळ स्पर्धा. या बुद्धिबळ स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी पालक यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमच्या नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक श्री विक्रांत सावंत सर, तसेच प्राचार्या भागवत मॅडम, कौस्तुभजी पेडणेकर सर आणि तमाम पालकांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि या संपूर्ण शुभेच्छा देतो. अतिशय छान पद्धतीने तुम्ही खेळायचं आहे. खेळामध्ये हार जिती होणार आहे तरीसुद्धा अपयशातनं यशाचा मार्ग मिळत असतो. त्यामुळे सर्व उपस्थित पालकांचं आणि व्यासपीठावर मान्यवरांचं पुनश्च स्वागत. मला इथे बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी आभारी आहे. सन्मान या ठिकाणी करण्याचे योजलेलं आहे कारण आपल्या या सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेले कॅरम असो बुद्धिबळ असो या 2 क्षेत्रामध्ये त्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी बुद्धिबळ स्पर्धा झाली त्यासाठी पारितोषिक प्राप्त सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या ठिकाणी कोकणातील आघाडीचा 20 वर्षीय राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बालकृष्ण कौस्तुभ पेडणेकर इंटरनॅशनल रेटेड प्लेअर म्हणून ज्याचा सन्मान करण्यात येतो. याला शिक्षण असो, सहकार असो, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आमचे सन्मान्य विक्रांतजी सावंत सर यांना विनंती असेल की त्यांनी कृपया बालकृष्ण पेडणेकर याचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित सत्कार करायचा आहे, ज्याचं नाव पूर्ण राष्ट्रीय स्तरावर आहे. धन्यवाद सर. तदनंतर शालेय आणि असोसिएशनच्या राष्ट्रीय स्तरावरील कॅरम आणि राज्यस्तरावरील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धांसाठी सलग 3 वर्ष निवड झालेली अशी सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील एकमेव 13 वर्षीय राष्ट्रीय कॅरम खेळाडू कुमारी साक्षी रमेश रामदूतकर हिला सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करायचं आहे. आणि हा सन्मान या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य कसाळीकर मॅडम करतो. धन्यवाद. तदनंतर आजच्या या कार्यक्रमाचं जे पुढील सूत्र आहे त्यातील विशेष राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी त्यांचं सुद्धा या ठिकाणी बुके देऊन सन्मान होते. विभव राऊळ या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकत्र जमलो आहोत. मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन विकासबाईंना दीर्घायुष्य लाभो. त्याचप्रमाणे विकासबाईंचं कार्य फार मोठं आहे. शैक्षणिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, सहकार आणि क्रीडा क्षेत्र. विशेष करून मी का म्हणतोय कारण एक 2-3 दिवसापूर्वीच विक्रांत सरांचं बोलणं झालं आणि त्यातनं असं झालं की आपल्याला काय करता येईल. विकासबाईंची बुद्धिमत्ता आणि त्यांचं कार्य याच्यातनं मग त्यांनी वारंग सरांशी बोलणं केलं. वारंग सर म्हणाले एक बुद्धिबळ स्पर्धेचं आपण आयोजन करूया. नियोजन आहे अर्थात वारंग सर सुद्धा त्यात सहभागी आहेत, समीर परब सर आहेत आणि त्यातनं आपण हे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. तर मी सर्वप्रथम धन्यवाद देईन विक्रांत सरांना. या स्पर्धांसाठी फार मोठं पाठबळ लागतं, ते आर्थिक आणि बाकीचं नियोजन. त्याच्याशिवाय आपण ह्या उभ्या करू शकत नाही. मी मागाशीच म्हटलं की मुक्त अकॅडमी गेली 10 वर्ष मुलांसाठी कार्यरत आहे. थोडा प्रयत्न करतो, कुठे कमी पडतो, काही पालक आम्हाला सजेशन करतात, पण त्यातनंही जे काही आपलं चित्र दिसतं जवळपास माझ्याकडची जवळपास 15 मुलं आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. हा मला आनंद आहे. सरांनी म्हटलं मुक्ताई अकॅडमी जवळपास 3 वर्ष सलग बेस्ट अकॅडमी अवॉर्डेड आहे राष्ट्रीय स्तरावर आणि त्यामुळे हे कौतुक एवढ्यासाठी म्हणजे आमचं आम्हीच कौतुक करावं असं नाही आहे. समोर हो हो आपले एक मान्यवर अमोल सावंत सर हे सभागृहात उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत. अमोल सावंत सर सावकाश. अमोल सावंत सर. आता शालेय स्पर्धा
आणि असोसिएशनच्या स्पर्धा या माध्यमातून आपण याचं पुढचं नियोजन करतो. आपण जुलै ते साधारण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत यांचं नियोजन करतो. पुढच्या महिन्यात सुद्धा आपली पुन्हा तालुकास्तरीय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होणार, कॅरम स्पर्धा होणार. तर त्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घ्यायचं आहे. आज इथंच थांबायचं नाही. आता आपल्याला लवकरात लवकर बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात करायची आहे. तेव्हा मान्यवर बोर्डवर एक मूव खेळून हे उद्घाटन करणार आहेत. तत्पूर्वी नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, कोणाची नावं घेत म्हणणार नाही कारण फारच उशीर झालेला आहे. मला पण याला उशीर झाला आहे. या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले 2 दिवस आम्ही वेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. वेगवेगळे उपक्रम आम्ही हातात घेतले होते. गरीब विद्यार्थ्यांकरता गणवेश वाटप म्हणा, वह्या वाटप म्हणा, असे अनेक चांगले उपक्रम केले होते. आज आमचा अभ्यास आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास उपस्थित राहत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. विकासबाईंना शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि या कार्यक्रमाची, या स्पर्धेची सुरुवात आपण मूव घेऊन करूया. धन्यवाद. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक अतिशय कष्टपूर्वक आपल्या सावंतवाडी जोरामार्गाने निघूनला या प्रयत्नाचा गेली 10 वर्ष आपण आढावा घेतो आहोत. या ठिकाणी हाक मारल्यानंतर जर चेकमेट असेल तर इथे रिझल्ट द्यायला किरण सावंत सरांकडे या टेबलकडे यायचे. ट्रॉफी दिसतात तिथे. क्वीनने किंगला चेक दिला, राणीने राजा थांब आणि तू समजून तू काय खेळलास बरोबर. हां ते लाव परत. ही इलिगल, यालाच इलिगल म्हणतात. म्हणून त्याने कॉल केला आर्बिटर इलिगल. ओके, फर्स्ट इलिगल. सेकंड इलिगल झाली तर तुझा गेम लॉस. तू जिंकत असेल तरी तो गेम लॉस. सेकंड इलिगल. हां सावकाश. आता तुझीच मूव आहे. बरोबर आहे. बरोबर चेक आहे. बरोबर नाही, मग त्याची इलिगल झाली, त्याला आणखीन एक चान्स देऊया. कंटिन्यू. एक इलिगल झाली, कंटिन्यू. दाखव पटापट, फास्ट फास्ट. हे असं होतं.
पण बऱ्यापैकी हे 2-3 दिवसात जमून आलं. जवळपास 80 मुलं आपल्या या स्पर्धेत पार्टिसिपेट झाली. हे कौतुकास्पद आहे. कारण दौडामार्गसारख्या ग्रामीण ठिकाणाहून, वेंगुर्ल्यातून, सावंतवाडीसारख्या ग्रामीण भागातून सुद्धा ही मुलं उपस्थित राहिली. धन्यवाद. विकासभाईंचं वलय फार मोठं आहे. त्यांचा अभ्यास, अनुभव दांडगा आहे. मी म्हटलं तसंच सहकार क्षेत्र असेल, समाजकारण, अर्थकारण आणि क्रीडा क्षेत्र, विशेष करून आज या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन त्यामागचाच उद्देश होता. एक बुद्धीचा खेळ आहे. हा त्यांच्या आवडीचा खेळ आहे. विक्रांत सरांनी म्हटल्यावर लगेच आम्ही उचल घेतली आणि या खेळाचं आयोजन केलं. त्यामुळे पुन्हा एकदा विक्रांत सरांचे आभार, सर्व मान्यवरांचे आभार. आजच्या या स्पर्धेत विशेष म्हणजे अगदी दुसरी की बक्षिसं सुद्धा कोणी काय मिळवली ते तुमच्या लक्षात येईलच. मुलींमध्ये सुद्धा बऱ्या संख्येने सहभाग घेतला गेला आहे. त्यात पुन्हा मी आज असं म्हणेन, विकासभाईंचा 65वा वाढदिवस, असे पुढे येणारे बरेचसे वाढदिवस आम्ही याच पद्धतीत साजरे करू. त्यासाठी आम्ही विकासभाईंबरोबर आहोत. विकासभाई आमच्यासोबत राहतीलच, त्यांचं मार्गदर्शन मिळेलच. मी ईश्वरचरणी त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी तसंच सकाळीच आपण उद्घाटन समयी सन्मान्य विक्रांतजी सावंत यांचं उभं बोलणं अपेक्षित होतं, परंतु तब्येतीच्या कारणास्तव मला उभं राहून बोलणं शक्य नाही. म्हणून आपली सर्वांची अगोदरच माफी मागतो. ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे, गुणगौरव अजून व्हायचा आहे, परंतु त्यांना या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, जरी यश आत्ता दिसत नसलं काहींच्या बाबतीत, तरीसुद्धा तो सहभाग घेणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण मला स्वतःला असं आता जाणवायला लागलं आहे गेल्या अनेक वर्षातल्या गोष्टी, होणारे बदल वगैरे पाहत असताना, की आता बैठ्या खेळांकडे जास्त लक्ष मुलांचा व्हायला लागलं आहे. बैठे खेळ आणि मैदानी खेळ असा जरी प्रकार पूर्वीपासून असला आणि आपला तरी तो बुद्धीला चालना देणारा म्हणा, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये ब्रेन टीझिंग म्हणतात, तसा हा खेळ आहे. आणि त्याचा दूरगामी परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर पडतो. आपल्या अगदी अभ्यासक्रमासकट किंवा बुद्धिमत्तेच्या वापरासकट या सगळ्या गोष्टीला तो पूरक ठरतो. आणि म्हणून जरी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम भरवला असला, तरी कौस्तुभजी आणि त्यांच्या वडिलांपासून मी बघत आलो की कुठलाही प्रसंग असू दे, मुलांना मोटिवेट केलं पाहिजे. मुलांना त्यांच्या बुद्धीच्या दृष्टिकोनातून किंवा खेळाडूवृत्तीपणाच्या दृष्टिकोनातून चालना मिळाली पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालतात. एक निमित्त म्हणून त्यांनी घेतलं असेल कदाचित वाढदिवसाचं, कारण मी कधीच साजरे करत आलो नाही वाढदिवस. कदाचित सगळ्यांनी मिळून यावेळेला करायचं ठरवलं, त्यातला हा भाग म्हणून त्यांनी घेतला असेल. परंतु ते असू देत आणि त्यांची सगळी टीम असू दे, अगदी सावंत सरांसकट, वारंग सरांसकट, सगळ्यांचं मी या निमित्ताने सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी मुलांना यासाठी उद्युक्त केलेलं आहे. आणि आपण पालकही त्यामध्ये काही आहात की ज्यांनी मुलांना यासाठीचं सुद्धा, कारण शेवटी आजकाल असं आहे की आपण बघतो मोबाईल दिला की काम मिटलं. आता ते दिवस खरं तर राहिलेले नाही आहेत, कारण त्याचे दूरगामी परिणाम वाईट पद्धतीचे, कुठे डोळ्यांचा त्रास किंवा ते ज्याला आपण म्हणू की बुद्धिमत्तेवर सुद्धा परिणाम घडवणारं, काय जसं कॅल्क्युलेटर आल्यानंतर म्हणायचे ना, आयतं कॅल्क्युलेशन केलं जातं म्हणून त्याचा वापर केला. त्यानंतर परिस्थिती अशी 2 अंकी आकडेसुद्धा एकत्र बेरीज किंवा वजाबाकी करताना सुद्धा लोक गडबडायला लागले. कारण एकदा आपण एखाद्या यंत्रणेच्या आहारी गेलो तर काय होतं हे एक जिवंत उदाहरण म्हणून मी सांगतो, गेल्या अनेक वर्षे या वाटचालीमध्ये पाहायला मिळालेलं. तसं होतं उपयोगाचं नाही. आपल्या मुलांना चांगलंच मिळालं पाहिजे. आपल्या मुलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना पूरक ठरेल त्यांच्या आयुष्यामध्ये असंच काहीसं मिळालं पाहिजे, यासाठीचा आपला प्रयत्न राहिला पाहिजे. आता आपले जे सत्तेवर बसलेली मंडळी असतात ती सातत्याने समाजाचं काम चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्याही आता लक्षात असं आलेलं आहे
की केवळ पुस्तकी शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना आता व्यावसायिक शिक्षणसुद्धा देणं अपेक्षित आहे. म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमसुद्धा आता यायला लागला आहे, जेणेकरून एखाद्या मुलाने तो जरी अंतिम परीक्षा, ज्याला पदवी म्हणू किंवा काय पदव्युत्तर शिक्षण म्हणून, ते जरी त्याला पार करता आलं नाही तरी निदान फॉर एक्झाम्पल ITIचे कोर्सेस ते केल्यामुळे त्याला एखाद्या मुलाला कुठेतरी मोटर मेकॅनिक, स्कूटर मेकॅनिक होता येईल, कोणाला असिस्टंट एखादा इलेक्ट्रिफिकेशन करणाऱ्या माणसाबरोबर राहता येईल, जेणेकरून त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था होईल. यासाठीचा अभ्यासक्रमामध्ये आता बदल घडवले पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. इतक्या वर्षानंतर, स्वातंत्र्य मिळवल्यानंतर, आपण 70 वर्ष पार झाल्यानंतर सुद्धा असं वाटणं हे काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की या सगळ्याला बुद्धिबळासारखा हा खेळ म्हणून जरी आपण खेळत असलो, आणि तो चांगलाच आहे, खेळ खेळलाच पाहिजे, वाद नाही, तरीसुद्धा तो आपल्याला आपल्या बुद्धीला चालना देणारा, बुद्धीला सातत्याने ताजंतवानं ठेवणारा असा पद्धतीचा खेळ आहे. त्याच्याचा तो आस्वाद ज्यांनी घेतला आहे ते खरंच नशिबानं, जसं मी म्हणेन. कारण आम्हाला कधी लांबपर्यंत त्या खेळाकडे लक्ष देता आलं नाही. आम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये हा खेळ खेळत असू किंवा थोडाफार कॉलेज जीवनापर्यंत, परंतु आम्ही कधी स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही. स्पर्धेमध्ये भाग अशासाठी घ्यावा की आत्ता तर मला असं वाटतं, कदाचित मी चुकीचं बोलत असेल, बरोबर बोलत असेल, माहीत नाही, मला परीक्षेमध्ये मार्क कमी पडणार आहेत किंवा मी परीक्षेमध्ये नापास होणार आहे या भीतीपोटी दुर्दैवाने आत्महत्या केल्या जात आहेत मुलांकडून, असं आपण कुठेतरी एखादी बातमी वाचतो. नशिबाने ती एखाद दुसरीच बातमी असते वर्षभरामध्ये, परंतु ते सुद्धा मुलांना कळायला पाहिजे की पराभवसुद्धा आपल्याला पचवता आला पाहिजे, आणि कुठल्या गोष्टीला पराभव होण्याचा हे आपल्याला समजलं पाहिजे. हे या निमित्ताने अशा स्पर्धांमधून भाग घेणाऱ्या मुलांना कळतं असा माझा स्वतःचा समज आहे, आणि म्हणून त्याचीही गरज आहे. कधीतरी माझ्या वाचनातूनच मी सांगतो, थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी अनेक शोध लावले, त्यांची काहीतरी प्रयोगशाळा एक दिवशी काहीतरी शॉर्ट सर्किटमुळे जळाली, आणि त्यांनी केलेल्या प्रयोगाच्या सगळ्या ज्या काही टाचणं वह्या होत्या त्या सगळ्या जळून गेल्या. पण त्यांना ज्यावेळी कोणीतरी विचारलं की आता तुमचं कसं होणार, तुम्ही एवढा रिसर्च केलेला, फुकट केला, ते म्हणाले असं नाही, मी ज्या काही चुका केल्या होत्या त्या नष्ट झाल्या. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनाने त्या गोष्टीकडे त्यांनी पाहिलं, आणि म्हणून त्यांच्या हातून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीच्या संशोधनाच्या गोष्टी घडल्या. म्हणजे थोडक्यात काय की आता इमोशनल कोटियंट, इंटेलेक्च्युअल कोटियंट, IQ सारखा आता EQ बघण्याची पाळी आलेली आहे मुलांच्या बाबतीत. मुलांना तुम्ही ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत की जय आणि पराजय कशाला म्हणायचं. पराजय म्हणजे काय, आयुष्याचं अखेर आहे अशातला भाग नसतो. जसा थोरा मोठ्याने म्हणूनच ठेवलं की अजूनही स्पर्धा सुरू आहे, मी अजून हरलेलो नाही वगैरे वगैरे सारख्या. त्याच्या मागची भूमिका काय ही पण बिंबवली पाहिजे मुलांच्या मनावर, या मताचा मी आहे. म्हणून अशा स्पर्धांमधून नक्कीच भाग घेण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. यश अपयश हा एक त्याच्यातला अविभाज्य भाग आहे, तोही स्वीकारण्याची आपल्याला सवय मुलांना करायला लागेल. आणि म्हणून या निमित्ताने मी असं म्हणेन की जो काही तुम्ही प्रयत्न करतात, कौस्तुभजी, तुम्ही आणि तुमची टीम, हा खरोखरच उल्लेखनीय अशा स्वरूपाचा आहे. त्याचं कदाचित फार मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार नसेल तरीसुद्धा तुमचे जे प्रयत्न आहेत हे निश्चितपणाने समाजाच्या उपयोगाचे आहेत, आणि म्हणून त्या वाटचालीला सुद्धा माझ्या शुभेच्छा. आणि जे काही योगदान देता येईल ते निश्चितपणाने माझ्यासारखा माणूस पुढच्या एका बाजूला देईल. धन्यवाद.